नवी मुंबईत 23 वर्षीय तरुणी बेपत्ता, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। नवी मुंबईतील सेक्टर 23 तुर्भे परिसरातून 23 वर्षीय तरुणी गेल्या 3 महिन्यांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात मिसिंग पर्सनची नोंद करण्यात आली असली तरी अद्याप तरुणीचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणी 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी घरातून बाहेर पडली होती, मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नसल्याने चिंताग्रस्त कुटुंबियांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली। दरम्यान कुटुंबियांचा गंभीर आरोप आहे की पोलीस प्रशासन या प्रकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून शोधमोहीम राबवण्यात मोठा विलंब होत आहे। पोलिसांकडे वारंवार विचारणा करूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। शेवटी तरुणीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असताना प्रशासनाची ही निष्क्रियता अत्यंत चिंताजनक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। आवाजावर जबाबदार यंत्रणा आता तरी जागी होणार का, असा परखड सवाल पत्रकार आणि समाजसेविका प्रिया सरोदे यांनी उपस्थित केला आहे। मी पोलीस स्टेशनमध्ये ह्याकरिता आलेले की ह्या माता आहेत शबाना सय्यद, ह्यांच्या मुलीचं नाव आहे, तिचं वय आहे 23 वर्ष। ती 3 महिन्यापासून लापता झालेली आहे, ती हरवलेली आहे आणि ह्या मातेचे 3 महिने झालं पोलीस स्टेशनमध्ये चक्कर मारतायत की आमची मुलगी कधी मिळेल कधी मिळेल, ह्या आश्वासनेनं ह्या उम्मीदने ह्या ठिकाणी ह्या आलेले आहेत, पण आत्तापर्यंत त्यांच्या मुलीचा शोध लागला नाही आहे। माझं तर असं म्हणणं आहे की NCBRच्या सर्वेक्षणानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके मुली आणि महिला गायब आहेत, त्यांचाही शोध लागणं तर गरजेचं आहे। पण तत्काळ आता आपल्याकडे ह्या महिलेचा विषय आला आहे म्हणून मी सांगते की ह्या मुलीचा फोटो आहे। ही मुलगी तुम्हाला जिथे कुठे दिसेल तर तात्काळ पद्धतीने एपीएमसी पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी कळवावे, त्याच्यामुळे ह्या मातेला त्यांची मुलगी भेटण्यासाठी मदत मिळेल। पोलिसांनी मला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये मुलीला शोधण्याचा प्रयत्न करू। मुलगी जिथे कुठे असेल तिथे आम्ही त्यांना लवकरात लवकर शोधून ह्या आईशी तिची भेट घालून देऊ, असं आम्हाला एक आश्वासन इथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांनी दिलेलं आहे। यांची मुलगी कमीत कमी 3 महिन्यापासून हरवलेली आहे। हां तर ह्या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला आला, पोलिसांनी तुम्हाला आश्वासन जे दिलेलं आहे येस, ते कशा प्रकारे? ह्यांची मुलगी एका मुलासोबत पळून गेलेली आहे, पण ह्या मातांचं ह्या भगिनींचं असं म्हणणं आहे की ज्या मुलासोबत मुलगी पळून गेलेली आहे का त्या मुलाने तिला पळवून नेलं आहे हे अद्यापही स्पष्ट नाही, पण ह्यांचं म्हणणं आहे की मुलाने तिला पळवून नेलं आहे आणि ज्या मुलाने पळवून नेला आहे तो नशा करणारा व्यक्ती आहे आणि रेड लाईट एरियामध्ये तो जाणारा व्यक्ती आहे, मुली सप्लाय करणारा, त्याचे अवैध धंदे असणारा व्यक्ती आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे की त्यांची मुलगी कुठे आहे आणि कशा परिस्थितीमध्ये आहे। त्याच पद्धतीचं मी पोलीस प्रशासनाला विचारायला आले होते, त्यांनी मला सांगितलं की आश्वासन दिलं आम्ही मुलगी शोधण्याचा प्रयत्न करू, पण जर त्यांच्याकडून काही पुढे झालं नसेल तर आम्ही ह्यानंतर आमचं पुढचं पाऊल असणार आहे की आम्ही कमिशनर साहेबांना, DCP साहेबांना, ACP साहेबांना ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये मुलगी शोधण्याचा प्रयत्न त्यांनी करावा आणि ह्या मातेपर्यंत त्या मुलीला भेट घालून द्यावी, एवढे आमचं पुढचं पाऊल असणार आहे। एक सेकंड, छोटो पाहिजे तुम्ही फोटो पाठवू का नंतर? अभी तो इनका लेना पड़ेगा ना फोटो के साथ। आज आप पुलिस स्टेशन में आए हैं, किसके लिए आए पुलिस स्टेशन में? मेरी लड़की के लिए आए हैं। आपकी लड़की का पूरा नाम बताइए, उम्र बताइए। शबीना सैयद शेख, 20 साल की है। क्या हुआ है? 22 साल। उसको लेके दीपक माने। आपको मालूम है? आपको उम्र बराबर बताओ, नाम पूरा बताओ। 20 साल की बता रही है। 24 साल की है। आज आप पुलिस स्टेशन आए मैडम, क्या मसला है? पुलिस स्टेशन में आने का ये मसला है कि इनकी लड़की, ये लड़की की माँ है, उनकी लड़की का नाम है शबीना सैयद, उम्र है उसका 23 साल। वो 3 महीने से लापता है और 3 महीने से ये जो है लड़की की माँ पुलिस थाने में चक्कर मार रही है कि उनकी लड़की कब मिलेगी, कहाँ कैसे मिलेगी, लेकिन आज तक उसका कोई भी आंसर अभी तक नहीं मिला है। तो हमारी मांग है प्रशासन से कि आप जल्द से जल्द इनकी लड़की को खोजने में हमारी मदद करें और एक माँ को अपनी बेटी से मिलवा दिया जाए, क्योंकि जो लड़की के साथ वो लड़की भाग गई है, इनका ऐसा कहना है कि वो लड़का नशा करने वाला है और रेड लाइट में जाने वाला है और उसका कोई तो अवैध ऐसे धंधे भी है
जो ऐसा व्यापार करता है, तो हमारी लड़की किधर ऐसे गलत रास्ते पे या फिर गलत एरिया में ना गई हो, ऐसा उनका डर है। इसके लिए मेरे सबसे विनंती है कि इनकी लड़की का ये फ़ोटो है, ये जहाँ कहीं भी आपको दिखेगी तो आप हमें पुलिस प्रशासन को आप बताने की हमारी मदद कर दीजिए, और एक माँ को बेटी से मिलवाने के लिए आप हमारी सहायता कर दीजिए। रुकिए रुकिए रुकिए। आज आप पुलिस स्टेशन आए हैं, किस कारण से आए हैं? सबीना सैयद शेख को, मेरी लड़की है, वो मुझे मिल नहीं रही है, इसके लिए आए हैं। कंप्लेंट कब की थी आपने पुलिस स्टेशन में? 3 महीना हो गया। तो आज आप पुलिस स्टेशन आए तो पुलिस वालों ने क्या बताया आपको? बोले कि अभी खोज रहे हैं, अभी पता नहीं चला है, पता चलेगा तो बताएंगे। आपकी कुछ मांग है प्रशासन से, शासन से? मुझे खोजने का बस मांग है कि मेरी लड़की मुझे मिल जाए। रोइए मन। अभी पुलिस वाले क्या बोले आपको? बोलते हैं मिल जाएगी, कब मिलेगी कुछ पता नहीं। अभी पुलिस वाले, जब आप APMC पुलिस स्टेशन में आए तो वहाँ पे आपकी किससे मुलाकात हुई? अभी भाकरी मैडम से मुलाकात हुई, और पहले तो मैडम जो क्या बोले आपको? बोलते हैं मैं तो उनको खोज रहा हूँ, लड़की को पता कर रहा हूँ, कभी बोलते इधर है कभी उधर है, अभी तक पता नहीं चला है। तो पुलिस मदद कर रही है आपकी? और हमको जब भी आने से यही बोलते हैं कि हम लोग खोजताज कर रहे हैं। कहाँ के रहने वाले हैं आप? हम तो यूपी का रहने वाले हैं। यहाँ बॉम्बे में कहाँ रहते हैं? मैं तुरबा नाका तुरबा गांव का है। लड़की कितने दिन से लापता है आपकी? 3 महीना हो गया। पहले